नमस्कार, मी साधना फणसळकर. जनवार्तामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहणार आहोत मागील आठवड्यातील काही घडामोडींचा मागोवा. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांनी कायद्याला सूचना देण्याचे काम करू नये असा सल्ला भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केला. भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर लिहिलेल्या प्रतिमा आणि वास्तव या पुस्तकाचे प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी राष्ट्र संघाचे प्रचारक अनिरुद्ध देशपांडे, आमदार गिरीश बापट, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास देवल व्यासपीठावर होते. अर्थशास्त्रज्ञ असूनही देशाची आर्थिक घडी बसवण्यात मनमोहन सिंग यांना अपयश आले आहे. या देशात अनेक गोष्टींचे निर्णयच होत नाहीत. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये उशीर केला जातो आणि त्यामुळे प्रकल्पांची किंमत वाढत जाते. मनमोहन सिंग यांचे आदेश कोणी पाळते की नाही आणि ते आदेश देतात की नाही ही शंका आहे, अशी टीका त्यांनी केली. गडकरी यांनी काही राज्यांच्या सौर ऊर्जा विद्युत प्रकल्पांच्या अंमलबजावणीची उदाहरणे सांगत असताना न्यायालयाबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने कायद्याचे इंटरप्रिटेशन करावे. हे करा, हे करू नका असे आदेश सरकारला देऊ नयेत, हे मी नम्रतापूर्वक सांगू इच्छितो. नकाराला भिडताना या कार्यक्रमामध्ये कैदी झाला मास्टर शेफ या मुलाखतीत दत्ता श्रीखंडे व नीरज यांच्या व्यसनाधीनतेचा प्रवास उलगडला. निमित्त होते आडकर फाउंडेशन तर्फे आयोजित नकाराला भिडताना या कार्यक्रमामध्ये दत्ता श्रीखंडे आणि नीरज या व्यसनातून बरे झालेल्या व्यक्तींच्या मुलाखतीचे ॲडव्होकेट प्रमोद आडकर आणि संजीवनी बोकील यांनी घेतलेल्या मुलाखतीत व्यसनाधीनतेच्या भयानक जगाचे उपस्थितांना दर्शन झाले. तरुणपणी वाईट संगतीमुळे लागलेले व्यसन, त्यासाठी पत्नीचे विकलेले दागिने, केलेल्या चोऱ्या आणि त्यामुळे झालेला तुरुंगवास, त्यानंतर धरलेली मुक्तांगणाची वाट आणि त्याच वाटेने पूर्ण केलेले स्टार प्लस वाहिनीवरील मास्टर शेफचे स्वप्न, अशा व्यसनाधीन व्यक्तीचा चित्तथरारक अनुभव रसिकांसमोर उलगडला. दत्ता श्रीखंडे म्हणाले, इच्छाशक्ती हे व्यसनातून बाहेर पडण्याचा उत्तम मार्ग आहे. आज स्पर्धा आणि विविध तणावामधून बाहेर पडण्यासाठी व्यसने केली जातात, परंतु यामधून बाहेर पडण्याऐवजी माणूस अधिकाधिक त्यामध्ये गुंततो. नीरज म्हणाले, व्यसनासाठी मी आईचे मंगळसूत्रही विकले. व्यसनामध्ये माणूस अडकला की त्या माणसाला इतर जगाची किंमत राहत नाही. व्यसनी माणसांवर शारीरिक उपचार करण्याऐवजी त्याला वेळीच मानसिक आधार दिला पाहिजे. स्वातंत्र्यानंतरच्या समाजात घडणाऱ्या अनेक गोष्टी अतिशय अस्वस्थ करणाऱ्या आहेत, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ली यांनी केले. इंद्रायणी विद्या मंदिर संस्था तळेगाव, अक्षर मानव प्रकाशन आणि खेड तालुक्यातील मलगेवाडी तसेच भोसरी ग्रामस्थ यांच्या वतीने डॉक्टर कोत्तापल्ले यांचा केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. सत्कारानंतरच्या मनोगतामध्ये त्यांनी यावेळी अस्वस्थता मांडली. या कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर संभाजी मलगे लिखित नागनाथ कोत्तापल्ले सार्थक साहित्य प्रवास या ग्रंथाचे प्रकाशन ज्येष्ठ कवी वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राध्यापक मनोहर जाधव, इंद्रायणी संस्थेचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे, आमदार विलास लांडे, नगरसेवक संजय वाबळे, अनुराधा गोफणे, सुनीता गवळी, शुभांगी लोंढे, आशा सोपे उपस्थित होते. कोत्तापल्ले म्हणाले, अस्वस्थ व्हावे अशी सध्याची परिस्थिती असून आजूबाजूचे राजकारण अस्वस्थ करणारे आहे. स्वातंत्र्यानंतरच्या 10 वर्षात दलित, आदिवासींवर अतोनात अन्याय झाले. सरंजामशाहीची परंपरा असलेला भारतीय समाज बदलू पाहत होता. मध्ये काही वर्षे गेली, आता पुन्हा दिल्लीपासून ते आजूबाजूला घडणाऱ्या घटना पूर्वीचे चित्र उभ्या करतात. स्त्रियांना सन्मान मिळत नाही, त्यांना नीट वागवले जात नाही, या मागची कारणे शोधली पाहिजेत. अशा परिस्थितीत पुन्हा लिहावेसे वाटते. नरेंद्र जाधव म्हणाले, माणूस म्हणून कोत्तापल्ले यांचे मोठेपण आहे. इतरांना मदत करण्याची त्यांची प्रवृत्ती आहे. परखडपणा त्यांचे वैशिष्ट्य असून त्यांनी कधीही बोटचेपी भूमिका घेतली नाही. निस्पृह बाणा त्यांच्या अंगी आहे. ग्रामीण साहित्य चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड
गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आदिवासींचे शरीर आणि गरिबी यापेक्षा त्यांची संस्कृती प्रतिबिंबित झाली पाहिजे, असे मत ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांनी व्यक्त केले. आदिवासी संस्कृतीचे वेगळेपण उलगडवून दाखवणे आणि आदिवासी अस्मिता जपण्याच्या उद्देशाने आयोजित आदिवासी लघुचित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी कडकोळ बोलत होते. हा महोत्सव अर्काईव्ह थिएटर, राष्ट्रीय फिल्म संग्रहालय, लॉ कॉलेज रोड येथे आयोजित करण्यात आला. यावेळी शशिकांत केंकरे उपस्थित होते. पुढे बोलताना कडकोळ म्हणाले, आदिवासींची उघडी नागडी शरीरे, त्यांची गरिबी याच्यापेक्षा त्यांची संस्कृती प्रतिबिंबित झाली पाहिजे. शासनाने त्या गरिबाची योग्य दखल घेतली तर हे लोक आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक मिळवण्याची कामगिरी करतील. महोत्सवाची सुरुवात डोंगरिया कोंड या लघुपटाने झाली. ओरिसा राज्याच्या अनुसूचित जाती जमाती संशोधन संस्थेची ही निर्मिती आहे. डोंगरिया कोंड नावाप्रमाणे डोंगरात राहणारी जमात आहे. ओरिसातील निमगिरी हिलवर 116 गावांमध्ये 7,000 लोकसंख्येत विभागली आहे. आजही हे लोक वस्तू विनिमयावर देवाणघेवाणचे व्यवहार करतात. पत्रकारितेला व्यवसायाचे रूप आल्यामुळे व्रत आणि व्यवहार यांचा ताळमेळ साधणे आव्हानात्मक झाले आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. उत्कर्ष प्रकाशनतर्फे ज्येष्ठ पत्रकार एकनाथ बागुल लिखित संपादकांच्या खुर्चीवर या पुस्तकाचे प्रकाशन डॉक्टर सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी लेखक भानू काळे, ज्येष्ठ साहित्यिक हम मराठे, पत्रकार सुकृत खांडेकर, सुवा जोशी आदी उपस्थित होते. पुढे बोलताना डॉक्टर मोरे म्हणाले, बाळशास्त्री जांभेकर ते बाळ गंगाधर टिळक आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे असं हे पत्रकारितेतील 3 बाळ यांच्यामुळेच महाराष्ट्रातील पत्रकारितेची परंपरा अभिमानास्पद ठरली. पूर्वी पत्रकारिता ही व्रतासारखी होती. त्यात आज काळानुरूप बदल झाल्याने स्थित्यंतरे पत्रकारितेला व्यवसायाचे स्वरूप आल्यामुळे व्रत आणि व्यवहार यांचा ताळमेळ साधणे आव्हानात्मक झाले आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी पत्रकारितेला समाजाभिमुख आणि बहुजनांना सामावून घेता येईल असे स्वरूप दिले. त्यामुळे बहुजन समाज मुख्य प्रवाहात येण्यास मदत झाली. हम मराठे म्हणाले, सध्या मराठी वर्तमानपत्राची अवस्था वाईट आहे. जिल्हा रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कामगारांच्या अन्यायकारक बदल्या रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्य कर्मचारी संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात आले. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या अन्यायकारक बदल्या शासनाने त्वरित रद्द कराव्यात अशी मागणी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि पुणे जिल्हा रुग्णालय औंध येथील कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष रवींद्र जगताप यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी आरोग्य सेवा मंडळ येथे प्राणंतिक उपोषण केले. औंध हॉस्पिटलमधील वर्ग 4च्या कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. वर्ग 4च्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करू नयेत असा शासनाचा GR असून या बदल्यांचे प्रमाण वाढत आहे. औंध येथील मातेफिरू अधिकाऱ्यांचे वर्ग 4च्या कर्मचाऱ्यांवर अन्याय वाढत चाललेला आहे. हा अन्याय बंद होऊन वर्ग 4च्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या थांबवाव्यात अशी मागणी यावेळी राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आली. जातपात विसरून अखंड भारताच्या निर्मितीसाठी सर्व हिंदूंनी एकत्र यायला हवे, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केले. मल्हार प्रोडक्शनच्या मोपल्यांचे बंड अर्थात मला काय त्याचे या ध्वनिफितीच्या प्रकाशन प्रसंगी ते उपस्थित होते. यावेळी हिमानी सावरकर, अभिनेते शरद पोंक्षे, निलेश गायकवाड, प्रोडक्शनचे प्रमुख महेश लिमये हेही व्यासपीठावर उपस्थित होते. तोगडिया म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या काळी धर्मांमध्ये निर्माण झालेल्या तेढीचे वर्णन मोपल्यांचे बंड या कादंबरीत केले आहे. तेव्हाची स्थिती आणि आजची स्थिती
यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. जगातील शौर्यवान जात हिंदूंची आहे असे असले तरी आज ते मागे पडल्याचे चित्र आहे. प्रत्येक गोष्टीत ते तडजोड करत आहेत. आजही हिंदूंवर अत्याचार केले जात आहेत. शरद पोंक्षे म्हणाले, पाकिस्तानमध्ये नवाज शरीफ निवडून आले आहेत. अजून त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली नसतानाही आपल्या पंतप्रधानांनी त्यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले ते कशासाठी? सरबजीत सिंगची हत्या, पाक सैनिकांनी भारतीय सैनिकांचे शिर कापून नेले या घटना ताज्या असताना पंतप्रधानांनी केलेले हे काम निषेधार्ह आहे. अशा चुकीच्या धोरणांमुळे चीन आपल्या भूमीत घुसून जागा बळकावत आहे. त्यानंतरही आपण काहीच करत नाही. अशामुळे भारतवर्षभूमी 50% कमी झाली आहे अशी खंतही शरद पोंक्षे यांनी व्यक्त केली. बलात्काराच्या गुन्ह्यातील दंडाची रक्कम न्यायालयाने वाढवावी अशी मागणी शिवसेनेच्या उपनेत्या आमदार डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी केली. बलात्कारांच्या गुन्ह्यातील खटल्यांच्या निकालातील दंडाची रक्कम न्यायालयाने वाढवावी अशी विनंती आम्ही न्यायालयाला करणार असून अत्याचारित महिलेच्या उदरनिर्वाहासाठी किंवा तिला पायावर उभे करण्यासाठी या रकमेची मदत व्हावी अशी माहिती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी दिली. बलात्कारांच्या घटनांमध्ये निकाल देताना न्यायालयाने शिक्षेबरोबरच दंडाची रक्कमही जास्ती आकारली पाहिजे. ती रक्कम अत्याचारित महिलेला दिलासा देणारी ठरेल असे डॉक्टर गोरे म्हणाल्या. शहरात विनयभंग आणि बलात्काराच्या अनेक घटना घडत असून मंगळसूत्र चोरीच्याही अनेक घटना घडत आहेत. आरोपींचे धारिष्ट वाढत आहे. पोलिसांचे पथक सक्षम नाही. या सर्व परिस्थितीच्या विरोधात 20 मे रोजी घंटानाद आंदोलन करणार असल्याचे डॉक्टर गोरे यांनी सांगितले. माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करण्याची आम्ही मागणी करत आहोत. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे बस चालक यांना प्रशिक्षण देणे पालक शिक्षक संघटनेने यामध्ये पुढाकार घ्यावा अशी आमची पूर्वीपासून मागणी असल्याचे डॉक्टर गोरे म्हणाल्या. धर्माधिकारी समितीने राज्य सरकारला सुचवलेल्या शिफारशींची माहिती महिलांना देण्यासाठी स्त्री आधार केंद्राच्या वतीने शुक्रवारी दुपारी 2:30 ते 4 या कालावधीत कार्यशाळेचे आयोजन केले आहे. ऐतिहासिक आणि विविध पौराणिक नाणी पाहण्याचा अनुभव पुणेकरांना मिळणार आहे. या संदर्भात पाहूया जनवार्ताचा विशेष वृत्तांत. महाराष्ट्र नाणकशास्त्र डिपार्टमेंटच्या वतीने चतुर्शृंगी येथील आर्ट गॅलरीमध्ये ऐतिहासिक आणि पौराणिक नाण्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी हे प्रदर्शन भरवण्यात येते. या प्रदर्शनामध्ये एकूण 27 स्टॉल्स लावण्यात आले आहेत. तसेच या प्रदर्शनात वैविध्यपूर्ण नाणी पुणेकरांना पाहायला मिळणार आहेत. यामध्ये इसवी सन पूर्व 5व्या ते 6व्या शतकातील मुघल साम्राज्यातले, ज्ञानेश्वरांच्या काळातील, ब्रिटिशकालीन आणि फॉरेन कंट्रीजमधील नाणी, नोटा पाहायला मिळतात. तसेच नाण्यांबरोबर नाण्यांना लागणारी स्टेशनरी साहित्य, जुन्या काळातील स्टॅम्प, इंग्रजांच्या काळातील नाण्यांशी संबंधित सामानांचा समावेश या प्रदर्शनात करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अँटिक पीस जे भारताबाहेरून आणले आहेत, पुस्तके, बर्थडे नोट अशा विविध गोष्टी विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. या प्रदर्शनात ब्रिटिशकालीन नाण्याप्रमाणे नोटाही पुणेकर नागरिकांना पाहायला मिळणार आहेत. या संदर्भात अधिक माहिती देताना श्रीनिवास भट म्हणाले. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी आणि शालेय विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन त्यांनी केले. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा उद्या भेटू याच वेळी. नमस्कार.